नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असाल बरं का. आणि आज आम्ही टणटणंग कुठं चाललोय माहित आहे का? आमच्या तुळजापूरला. तर आमचा तालुका तुळजापूर आहे आणि आम्ही राहतो तुळजापूर तालुक्यातल्या भिजनवाडी गावात. तर आज आम्ही चाललोय दवाखान्यात. टणटणंग सायलीला घेऊन चाललो बरं का दवाखान्यात. आणि सायलीची ट्रीटमेंट आहे. तर सायली प्रेग्नेंट असल्यामुळं महिन्याला आम्हाला दवाखाना हे करावाच लागते बरं का. आणि दुसरा काय दवाखाना नसते आपल्याला. हा दुसरं काय नाही बरं का. आणि ही प्रेग्नेंट असल्यामुळं ही दवाखाना केला पाहिजे. म्हणजे डॉक्टर वगैरे सांगते ते महिन्याला गोळ्या वगैरे घेतल्या पाहिजे. व्यवस्थित ट्रीटमेंट ही केली पाहिजे. म्हणून आता डायरेक्ट आपल्या गाडीवरच आपण डायरेक्ट तुळजापूरला जाणार आहे. तर मित्रांनो, बघत राहा आजची ब्लॉगिंग कशी कशी होणार आहे. तुळजापूरमधलं पण तुम्हाला थोडं मी म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करतो, टोटल माहिती. आणि तोपर्यंत करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चल सायली डायरेक्ट आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर गेलं पाहिजे. उशीर झाला रे. उशीर झालाय. तर ही गाडी घेतीस का तू आता? ही स्कूटी घेतीस का? ह्याच्यावर जायचं का? चला मग. चालवतीस का तू? मला चालवायला द्यायची पण मला द्यायची चालवायला. तर ह्या ठिकाणी ही स्कूटी गाडी नको, ही स्कूटी नको मला चालवायला द्यायची नको, चलती शेण गाडी. तर सांगायचं म्हणलं तर मित्रांनो, काय झालंय माहित आहे का? घरनं गाडी चालू झाली आहे आणि बरोबर हायवे रोडला आला का इथं गाडी बंद पडली आहे. म्हणजे गाडीचा प्लग खराब झालाय बरं का. मग ह्या एका दुकानात आम्ही इथल्या प्लग पण तिला टाकून घेतला. प्लग पण टाकल्यावर म्हणजे तिथं टाकल्या गाडी चालू झाली आणि परत गाडी अजून बंद पडली. म्हणजे हायवे रोडच्या कडेलाच लावला. मग आता गावात फोन केलाय, म्हणजे आमचा भाई यायला लागलाय बरं का गाडी घेऊन. तिला आता धक्का देत देत ती गाडी अजून तुळजापूरला नेऊन नीट करायला टाकावं लागणार आहे. म्हणजे चाललाव आम्ही एका कामासाठी आणि आमच्या अंगावर आलं एक दुसरंच काम. म्हणजे निस्तराचंच व्हावं लागलं ह्या महिन्यात. काय झालंय की काय नाही अवघड झालंय समजा. आणि तिथं आम्ही गाडी लावून असं इथं बसलो बरं का. सगळे लोक आपल्याकडे बघायचे आणि समधी माणसं येणारे जाणारे आमच्याकडे बघत चालली ती. म्हणजे मी गाडी नेणार होतो तिथंवर ढकलत. म्हणजे 1 किलोमीटर अंतरावर अजून एक मेकॅनिकलचं दुकान आहे, गॅरेज आहे. तिथं गाडी नेणार होतो ढकलत. पण गाडी आता ढकलत नेताना समधी लोक आमच्याकडेच बघणार आहे. ती काय झालं की गाडीला म्हणजे लोकावाला वाटणार आहे गाडीतलं पेट्रोल संपलं, पण गाडीत पेट्रोल भरपूर आहे. आणि हिचा गेलाय प्लग. काय करायचं काय नाही, नुसतं संकटावर संकट यायला लागली ती. तरी सुद्धा आपल्याला असं चालू आहे. ए हसायचं एवढं काय? गाडी कोणाची बंद पडत नाही. गाडी बंद पडली म्हणजे असं काय झालं होय. तर नाही पण समजून घ्यावं लागते. पल्ली तर पल्ली पण आता नेहून लावायची तिकडे गॅरेजवर. तोरची बाहेर गाडी नीट करेल, मग त्याची गाडी घेऊन आपण जाऊन दवाखाना करून यायचा. आणि आपली गाडी चालू झाली का त्याची त्यानं रिटर्न गाडी घेऊन जाईल. आता ही तुम्हाला थट्टा वाटेल बरं का, बघणाऱ्याला सुद्धा वाटेल की हिची गाडी बंद पडली नाही काय नाही, ईडीओसाठी इथं बसलंय काढत. पण ऍक्च्युली खरंच नाही बरं का. मी दाखवतो तुम्हाला, बसायला मी दाखवतो. आता ह्या गाडीचं मी केलं स्विच चालू हो का. चालू केल्यानंतर इकडं प्लग पण तुम्ही बघा हो का. ही कुठं गेला प्लग? ही प्लग व्यवस्थित बसविलेला, नवीनच टाकला ही प्लग. खास म्हणलं तर प्लग बसविला व्यवस्थित. मारला आता स्टार्टर. तर आवाज गाडी कसं द्यायला झालं. शेजावरी गाडी चालू होणं झाली. म्हणजे गाडीचा काय तर मोठा प्रॉब्लेम निघालेला आहे. ऑइल आहे व्यवस्थित समजा, ह्याला सर्व्हिसिंग वगैरे मी समजा केलेला आहे. पण ऑइलचा प्रॉब्लेम नसेलच बरं का, काहीतरी हिला मोठा झाला आजार. बघू आता मेकॅनिकलकडे टाकल्यावर काय काय होते समजा कळते आपल्याला.
मग आम्ही पण आता बसलाव इथं मस्त एक झाडा हायवे रोडच्या कडेला आणि त्या झाडाखाली बसलावा नाही का सायली सायली म्हणत असं ह्याची गाडी पण बंद पडली आहे काय करायचं आणि काय नाही ह्याची नाही आपलीच आहे गाडी. आपले हा ह्याची मग कसं मग असू द्या आता काय करायचं चालेल इकडे बघ इकडे बघून बोल की हा? इकडे बघून बोल की गाडच वाजवते ना काय बोलत आता तुळजापूरला जायचं म्हणल्यावर मी लय भारी प्लॅनिंग केलता बरं का जावं हॉटेलला जेवण वगैरे करावं आणि फुल तुळजापूरला मौज मस्ती करायची मौज मजा मस्ती इकडं तिकडं फिरायचं पण आता ही गाडी बंद पडल्यामुळं झालं समजा स्वप्नावर पाणी पडलं आणि आता मला तुळजापूरला गेला का कुठं हिंडू वाटला नाही ना काय नाही दवाखाना करून नीट घरी यावं वाटा लागलं दवाखाना झालं तरी बरं म्हणजे टायमाला होईल की नाही झाला तर उद्याच्याला जाऊ गाडी हिथंच गॅरेजवर ठेवून जाऊ काय लय लांब आहे का आपलं गाव एवढं हा नाही हा मग उद्या येऊ उद्या नाही जमलं तर परवा येऊ एवढं काय ते. हा उद्या येऊ असू द्या चलतंय आता बघा तुम्ही अजून काय काय होते कळवीत आहो तुम्हाला तर फायनली आम्ही आलो बरं का तुळजापूरला आणि ही आहे सायलीचं हॉस्पिटल आम्ही केलं आणि त्याच्यानंतर अजून काय फिरून फिरून मग आम्हाला लागलेली आहे भूक आणि भूक लागल्यावर आम्ही गेलो हॉटेलमध्ये आणि डायरेक्ट नूडल्सवर दिला घाव नूडल्स ही आमच्या आवडीचा पदार्थ आहे नूडल्स आम्हाला खायला लय आवडते तुळजापूरला गेल्यावर नूडल्स न खाता माघारी आलावं असं कधी झालंच नाही तर समदेत जास्त फेवरेट म्हणलं तर नूडल्स आणि मंचुरियन मला लय आवडते ती खाऊन झाल्यानंतर आम्ही घेतली कोल्ड कॉफी आणि कोल्ड कॉफी पिण्यासाठी खूप मस्त बरं का आणि कोल्ड कॉफीसुद्धा आमच्या दोघांच्या आवडीचा पदार्थ आहे आम्हाला खूप कोल्ड कॉफी आवडते आहे आणि मग सायलीची पण इच्छा होती दोघंजण मिळून कॉफी पिण्याची तर चला म्हणलं मग तिची पण इच्छा पूर्ण करू आणि मग तिथलं झाल्यावर मग हॉटेलच्या बाहेर पडलो आणि तिथनं हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर मी आलो डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आणि त्या चौकातनं पुढे गेलो बरं का आणि पुढे लगेच थोड्या अंतरावरच छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या चौकातनं आम्हाला आमच्या गावाकडं जावं लागते तर थोड्याच अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक आहे तुम्ही बघू शकताय थोडा अंधार पडला बरं का आम्हाला हे समज दाखवण्यासाठी आणि अंधार पडल्यामुळं मोबाईल पण जास्त क्लिअरिटी देत नाही तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे आहे तुळजापूरचं छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक तर अशा प्रकारे आपलं शॉपिंग झाली तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद